कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांनी धारेवर धरले। द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी देणार असा सवाल अभिजित पाटलांनी विचारलाय। द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईवरून विरोधी पक्षातील आमदार आक्रमक झाले। प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय मदत कशी देणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी असं उत्तर दिलं। आज पाऊस बघतोय आपण, मे मध्ये पडतोय, आवळी पडतोय, कधी पण पडतोय आणि मग आज मार्केटिंगला द्राक्ष जात नाही, बेदाण्याची अवस्था अशी आहे। आणि मग या शेतकऱ्यासाठी आपण नेमकं करणार काय? आणि आपण सांगताय उत्तरात 36,000 रुपये आपण 3 हेक्टर पर्यंत दिले, पण किती लोकांना दिले? 20,000 हेक्टर द्राक्ष आहेत आमच्यात आणि 33 हेक्टरला आपण देताय का? तर ह्या इन्शुरन्स कंपन्याला सरकार का पाठीशी घालतंय? ह्यांच्याशी काय लागेबांधे आहेत आपले? कशासाठी आपण त्याला एवढं पाठीशी घालतोय? कारण 33 हेक्टरला फक्त त्या ठिकाणी जर योजना मिळत असेल तर ह्याचा अर्थ काय घ्यायचा? आणि मग आमच्या शेतकऱ्याला नेमकी मदत कधी मिळणार? वातावरणीय बदलामुळे द्राक्ष बागावर काही अंशी परिणाम या ठिकाणी झालेला आहे। अवेळी होणाऱ्या पावसाचा द्राक्षाच्या उत्पादनावर व त्याच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम याच्यावर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधीनस्थ असलेले राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे यांच्यामार्फत हवामान बदलाच्या परिणामाचे बारकाईने निरीक्षण करण्यात येत असून उपाययोजना सल्ले राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नियमितपणे देण्यात येत आहेत। वातावरणामुळे हे द्राक्ष बागायतदारच नव्हे तर शेतामध्ये अनेक ठिकाणी फळबागांना फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसानीला सामोरं जावं लागतं। त्यासाठी शासनाने क्रॉप कव्हरचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, जेणेकरून क्रॉप कव्हर दिल्यानंतर पिकावर त्याचा परिणाम होणार नाही अशा प्रकारचा शासनाचा निर्णय आहे। लवकरात लवकर तो जी आर बाहेर पडेल।